नो तुम्ही बघू शकता, आज तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. तर मित्रांनो, ह्या पपईची लागवड आहे 1 जानेवारीची. तर तुम्हाला असं का सांगतोय मी, कारण ह्या पपईमध्ये त्याचा सेटिंगचा काळ होता, मार्चमध्ये सेटिंग चालू व्हायला पाहिजे होती. पण भरपूर ऊन आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे ह्या पपईला उन्हाळ्यात सेटिंग गळ झाली भरपूर. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही आम्हाला रोपं खराब दिली, सेटिंग झालं नाही. तर मित्रांनो, आज त्यांच्याकडे आपण आलोय प्लॉट बघायला. तर प्रत्येक झाडाला उत्तम प्रकारे सेटिंग चालू आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण रोपं वगैरे कोणाला खराब देत नसतो, फक्त विषय असतो तो आपल्या वातावरणाचा, पाणी देण्याच्या प्रकाराचा किंवा आपल्या कमतरतेचा असतो. मित्रांनो बघू शकता मित्रांनो, अतिशय दाट फळ लागलेलं आहे. एकही झाड असं खाली नाही, प्रत्येक तुम्हाला वळचेवळ दाखवतोय. फळ कमी जास्त झालंय, पण जिथं लागलंय झाडाचं पोषण ज्यावेळेस झालं त्यावेळेस मित्रांनो असे गच्च फळ लागलेलं आहे. आणि विशेष म्हणजे पपईत आपण ह्यांना तणनाशक सुद्धा मारायची परवानगी दिलेली आहे, कारण भरपूर बागेत तण होतं, त्यामुळे त्यांना तणनाशक आपण मारायची परवानगी दिली. तर मित्रांनो बघू शकता, आपण वळ सोडलेली नाही, अजून प्रत्येक वळ आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, असा माल लागतो आपल्या 15 नंबर पपईला. तर मित्रांनो, काय काय झाडाची सेटिंग अजून मागं पुढे होते, पण सध्या सर्रास 90% जोपानला सेटिंग चालू झालेली आहे. उन्हाळ्यात सेटिंग कमी झाली, त्याचं कारण एवढंच आहे की पाण्याची कमतरता आणि ह्यावेळेस उन्हाचं प्रमाण तीव्र होतं, त्यामुळे हे प्रमाण झालेलं आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, सेटिंग प्रत्येक झाडाला चालू आहे, असं नाही की कुठल्याच झाडाला चालू नाही असं नाही. मित्रांनो, आता तुम्हाला मी दुसरी वळ दाखवतो. प्रत्येक झाड सेटिंगने फुल भरलेलं आहे मित्रांनो. आणि नराचं प्रमाण तुम्ही बघू शकता, प्रत्येक झाड बघा मित्रांनो, प्रत्येक झाड सेटिंगच आहे. शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासन द्यायची आणि फसवणूक करायची हे आपल्या रक्तात नाही. माऊली हायटेक नर्सरी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी अगदी चांगलं काम करत आहे. पण काही वेळेस निसर्गाच्या कमतरतेमुळं पपईला सेटिंग गळ होणे, व्हायरस येणे ह्या गोष्टी घडत असतात. तर त्या गोष्टी कुठं अपवाद असतात त्या गोष्टींना. तर मी मित्रांनो, आपण शेतकऱ्याचं आज समाधान केलं आहे. शेतकरी आज काय म्हणतोय त्याच्याकडे जास्त बघणं गरजेचं आहे मित्रांनो. जे आहे रिअल कंडिशन मित्रांनो, रिअल. कुठलंच झाड खाली नाही, कुठंही बघा. अशी सेटिंग लागायला रोप माऊली हायटेक नर्सरीचंच पाहिजे. क्वालिटी, खात्री, विश्वास फक्त आपणच देऊ शकतो, कारण शेतकऱ्याच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करणे तितकं सोपं नसतं मित्रांनो. जे आहे हे रिअल, कुठलं झाड खाली नाही मित्रांनो, कुठलंच. फुल्लगच सेटिंग आहे, फुल्लगच. हे बघा मित्रांनो, आता ह्या झाडावर 50 फळ आहे, 50. कुठलं हे झाड बघा, बाग बघा मित्रांनो, एक नंबर कॅनोपी, व्हायरस कुठं नाही. लक्ष द्या बारकाईने, बाग बघू शकता तुम्ही. फक्त शेतकऱ्यांना आपलं शेवटपर्यंत ऐकलं त्याला आपण समाधानी. कारण शेतकरीला जरी वाईट वाटलं तरी आपण शेतकऱ्याला विश्वास दिला की तुमच्या प्लॉटला पाऊस पडल्यानंतर तुम्ही थोडीफार कामं करून घ्या, आपलं शेड्यूल वापरा. तर मित्रांनो, तुम्हाला बघायचं असलं तर ह्या 2 पपईमधलं अंतर आहे, मी इथं पायाने उकरतो तर इतकी मुळी पपईला मित्रांनो बघू शकता तुम्ही. शेतकरी बांधवांना बघा, मुळीचं प्रमाण इतकं मुळी ॲक्टिव्ह झालेली आहे पपईला सध्या. तिचं पोषण व्यवस्थित झाल्यामुळं हे सगळं घडू शकलं. कुठं काय काय ठिकाणी असे डम्पिंगमुळे प्लॉट गेलाय, हा रोप गेलाय सॉरी. तर बघा मित्रांनो, अतिशय सुंदर प्लॉट आहे. तुम्हाला प्लॉट बघायचा असला तर कधी फोन करा, ह्या नंबर दिलेल्या नंबरवर फोन करा, प्लॉट बघायला या. शेतकरी काय म्हणतोय ते ऐका. तुमच्या भागात जर कोण 15 नंबर रोप देत असेल तर त्याला सेटिंगची गॅरंटी विचारा. नराची तर विचाराच, पण सेटिंग लागल का प्रत्येक झाडाला एकसारखे. तुम्ही बघू शकताय किती मी तुम्हाला रोप दाखवलं, किती फळं दाखवल्यात. प्रत्येक झाडाला सेटिंग तुम्हाला सारखी दिसत आहे. एखाद दुसरं झाड थोडंफार व्यंग्य असू शकतं, ते वातावरणामुळे होत आहे. तर मित्रांनो, प्रत्येक झाड तुम्हाला एक साईज दिसणार आहे.
तुम्हाला कोलकाता कटिंग, दिल्ली कटिंग ह्या ठिकाणी तुमचा प्लॉट आणि तुमची पपई एक नंबर भावात जायला भाग पडणार आहे तुम्हाला. तर बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच ह्या प्लॉटविषयी काय वाटतं, आपण दिलेल्या रोपांबद्दल आपण जसं बोलतो शेतकऱ्याला तसं घडतंय का नाही हे काय वाटतं. जर तुम्हाला त्याबद्दल खरंच काय खोटं वाटत असेल तर डायरेक्ट फोन करा, तुम्हाला प्लॉट बघायला मिळेल, शेतकऱ्याशी बोलायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, त्यांनी पपईत आपण त्यांना तणनाशक सांगितलं होतं, तर त्यांनी पपईमध्ये तणनाशक मारून प्लॉट एकदम चकाचक केलेला आहे.